लग्नाची बेडी या मालिकेपासून घराघरात पोहोचणारा राघव तुम्हाला माहीतच असेल. चला तर आज जाणून घेऊया राघवबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. राघवचा जन्म 1988 साली नाशिक, महाराष्ट्रामध्ये झाला. आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्याकडे धाव घेतली. पुण्यामध्ये असताना तो इंजिनिअरिंग करत होता. त्याचसोबत तो काही नाटकांचा भाग झाला. अशाच प्रकारे नाटकांमध्ये काम करत असताना त्याची ॲक्टिंगची आवड निर्माण झाली आणि सिरियलमध्ये काम करायचं या दृष्टीने त्याने मुंबईकडे धाव घेतली. सुरुवातीला त्याने भरपूर स्ट्रगल केले. त्याच्या जीवनातली त्याला पहिली मालिका मिळाली ते म्हणजे दोस्तीगिरी. त्यानंतर त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही. छत्रीवाली, राणी बेटी राज करेगी यांसारख्या मालिका त्याने केल्या. दुहेरी या मालिकेचा सुद्धा तो भाग होता. दुहेरी या मालिकेमध्ये काम करत असताना या मालिकेची मुख्य कलाकार सुपर्णा श्याम हिच्या तो प्रेमात पडला. दोघांचंही रिलेशन 6 वर्षे टिकलं. त्यानंतर 2023 रोजी दोघांचाही विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. दोघांची लव्ह स्टोरीसुद्धा एकदम आगळी वेगळी आहे. दोघांनीही एकमेकांच्या परिवारासमोरच गेट टुगेदर असताना प्रपोज केले आणि 2023मध्ये पुण्याला जाऊन लग्न केले. राघवची नेटवर्कसुद्धा खूप चांगली आहे. तो दर महिन्याला 1 ते 2 लाख रुपये कमवतो. त्याने अनेक मालिका शिवाय वेबसिरीजमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. छत्रीवाली, दोस्तीगिरी, राणी बेटी राज करेगी, प्रीत का दमन, साईबाबा, वसुधा, कथा सरिता, कलम, पादरी यांसारख्या मालिकाचा तो भाग होता. आता सध्या तो लग्नाची बेडी या मालिकेमध्ये IPS राघव रत्नपारखीची भूमिका साकारत आहे. त्याचे हे कॅरेक्टर लोकांना खूप आवडत आहे. ही मालिकासुद्धा आता उत्तम वळणावर येऊन पोहोचलेली आहे. परंतु लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे राघव आता परत कुठल्या मालिकेचा भाग होणार हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. राघवची बायको म्हणजेच सुपर्णा श्याम ही सुद्धा एक उत्तम कलाकार आहे. हसायला हसायलाच पाहिजे या रिएलिटी शोचा ती भाग होती. तुम्हाला राघव म्हणजे संकेत आवडतो का? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत.